तर राम राम मंडळी, आडे काय वयना ते देख नवीन तर पूरा ब्लॉग देखा आमना. तर मी मस्त चष्मा लायसन रेडी होईनू तवशीन मन मित्र पेट्रोल टाकायला घ्या. ते नाव शे पवन. तर मग आम्ही पेट्रोल टाक 150 रुपयाना आणि लिग्नो तर आमना रस्ता आले. मग रस्ताમાં एवढी ट्रॅफिक का विचारू नका. पुरा बेकार आलो आहे आमनावाला. मग पुढे घेऊत आमले भेटणं मग तडे एक मंदिर, ते पण कालंकी माताना. तडून दूर ताई दर्शन लिदा. मग घेऊत आम्ही पुढे घेऊत सरकारवर ताई मग घेऊत आम्ही कृष्ण मंदिर मागवत. तर माहिती पडणं का मंदिर तर 4 वाजता उघडावे. मग तेवढा आम्ही पुढे घेऊत आमले दिखना कंदील. तर मन मित्र सांग्याव कंदील आपला घरली जावत माहिती व्हायले म्हणतं चुप बस रे भाऊ. मग आम्ही घेऊत तडून तपोवन रस्ता आले. ते म्हणजे आपला रामने वनवास करेल ती जागावर. मग तडे मन मित्रांनाही मस्त धूम आवणी आली. आम्ही गोत मस्त रामनं दर्शन लिहाले. मस्त एवढी मस्त मूर्ती भाऊ तिकडे की विचारू नका. तवशीने म्हणे आमनाही फोटो लिहिले म्हणे, महेशना बी लिहिली दा. मग रामनं ते जसनं दर्शन लिहिलं रामदेवतान तसनं. आणि मग आम्ही देखा गर्दी देखा तुम्ही फक्त केवढी गर्दी आहे. अंग दोनार आता विचारू नका. मग मी पुढे घेऊ तवशीन मन मित्र देखी राहता पोरी. तो मागे फिरेसन हसायला लाग गया. मग म्हटलं चार रे भाऊ पुढे जाऊत आपण देखूत. तर मग या बाबांनी त्या आडे माहिती दी राहतात या रामकुंडसनी. मग ती माहिती वेती लिहिली. आम्ही गोत पुढे. मग ह्या भजनी मंडळ होतात आपला आळंदीत येईल. ते आपण दर्शन करायला येलो होतात. या काकान त्यासनी बी तेच सांग आपले की शूर्पणखानं नाक कसं काप. तडून गोत आम्ही सर्व धर्म मंदिरमा. तेवढा भाऊ देखा कसा पोच दी राहता हनुमान दादा पुढे म्हणे बॉडी म्हणे. आम्ही गोत मंदिरमा. तडे सर्व आपला देवी देवता आहेत. सर्व म्हणजे सर्व एकदम मस्त. आम्ही दर्शन लिहिलं, पाया पड्यात फिरनूत मस्त वाटणं तडे एकदम. मग तडून घेऊत आम्ही गणपती बाप्पानं दर्शन लिहाले. देखा वसनी केवढा गणपती बाप्पा आपला. आणि तिकडे पुढे होतं लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर. आणि ऐसर रिपब्लिक देखा कसा फोटो काढाय. लक्ष्मणनी शूर्पणखानं नाक कसं कापन तर ते देखाडेल होतं. आणि ऐसे लक्ष्मणजी शेष नाग अवतार मंदिर आई पण एक प्राचीन मूर्ती होती. मग आम्ही तिकडून घेऊत बजरंग बलीनं दर्शन लिहायला घ्या. आणि मग लिंगनोत आम्ही बाहेर. आणि मग काय मन मित्र गाडी अशी वाकडी तिकडी करीसन पयाडा लागणार. त्याला म्हणतं नको भो इवायना दिन चालू आहेत पयाड नको. मग आम्ही घेऊत हायवेला घेऊत. मग आमले लागेल होती भूक. मग आम्ही घेऊत म्हटलं चाल भो आता कोड तर खावाले. मग आम्ही ट्रॅफिकमा फसी होत. त्याला म्हणतं जल्दी चाल भो गैरी भूक लाग झाले. मग घेऊत आम्ही खिचडी खावाले. ऐसे ते दुकाननं नाव तुमले नवीन तर येऊ शकतस. मग आम्ही आमनी धुमली दी आणि लिंगणोत आमना रस्ता आले. राम राम मंडळी, भेटूत दुसऱ्या ब्लॉगमा.